पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली आहे। 21,413 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 10 फेब्रुवारी पासून चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 3 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर सध्याच तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी गडबड करायची नाही, कारण की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख खूप लांबी आहे अजून। तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी हे फॉर्म भरणे शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे। तुम्हाला जे घाई गडबड मध्ये आताच जे फॉर्म भरायचा नाही आहे, थोडासा तुम्हाला विचार करून जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म टाकायचा, एकदम गडबडीमध्ये आजच्या आज फॉर्म तुम्ही भरू नका, ठीक आहे। तर पहा, मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे म्हणून, आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की ही जी भरती आहे हे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती। आणि आपला जो अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो हा लागला आणि तुम्ही पाहिला असेल विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदर पासून तुम्हाला सांगत आलो होतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे। आणि मी तुम्हाला असं सुद्धा सांगितलं होतं जवळपास 38,000 प्लस जागांसाठी निघणार आहे, पण ते कमी जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो निघालेले आहे। कसा आपला अंदाज राहते तेवढा, ठीक आहे। जे आपण प्रिव्हियस इयर पाहिला आपण, म्हणजे 2-3 वर्षापासून जर पाहिला आपण तर 30-40,000 प्लसच्या वरच जागा निघत आहे। त्याच्यानं मी तुम्हाला सांगितलं होतं की ही भरती सुद्धा जास्त जागांसाठी निघाली, पण 21,000 जे 21,413 जागांसाठी जे हे भरती निघालेली आहे, ठीक आहे। सोमवार चालून होऊ शकते, यामध्ये जागा सुद्धा वाढू शकते, असं सुद्धा या ठिकाणी होऊ शकते, लक्षात ठेवा। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही, ठीक आहे। तर संयम तुम्हाला ठेवायचा आहे, सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरू नका। मी तुम्हाला सांगणारच आहे कुठं फॉर्म भरायचा आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची संपूर्ण माहिती आहे। ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही भरती निघाली आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तर या भरतीमध्ये काय काय वयोमर्यादा आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक बद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत या ठिकाणी पोहोचून राहिला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये फक्त शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 40 पर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। याचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही, ठीक आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार जर असाल तुम्ही एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीबी जो पण एसबीसी एससीबीसी कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये जर पाहिलं आपण सिलेक्शन प्रोसेस तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे, दुसरी गोष्ट। आणि उंचीची काही यामध्ये अट नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा होणार नाही। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वी डायरेक्ट जे तुमचं 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये तर तुम्हाला पगार सुद्धा जास्त भेटणार आहे। तर पहिलं जे पगार आहे, पहिलं जे पद आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो ब्रँच पोस्ट मास्टर, त्याला बीपीएम सुद्धा म्हटलं जाते। तर यामध्ये पगार तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे। दुसरं जे पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहे, यामध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। आणि तिसरं जे पद आहे हे डाकसेवकचं आहे, डाकसेवक मध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, तर बघू शकता तुम्ही हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ऑफिशियली वेबसाईट आहे। आणि ह्या ऑफिशियली वेबसाईटवर तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या जीडीएस एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025 पोस्ट 21,413 अप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट 10 फेब्रुवारी 2025 आणि एंड डेट जे 3 मार्च 2025 या ठिकाणी
दाखवत आहे। तर ऑफिशियली वेबसाईटवर जे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आलाय, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फॉर्म भरणे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची चालू झालेले आहे। तर सध्याच्या कंडिशनला तुम्ही या ठिकाणी गडबड करू नका, कारण की फॉर्म भरणे शेवटची तारीख लंब्यावर दिलेली आहे। 3 मार्च जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर तुम्हाला गडबड करायची नाही आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या बऱ्यापैकी जागा या ठिकाणी एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस GDS मध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे। तर पहा, तुमचं जर समजा या ठिकाणी यामध्ये एक अट ठेवण्यात आलं की आपल्याला मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे। आणि दुसरी अट यामध्ये सायकल सुद्धा आपल्याला चालवता आलं पाहिजे, हे सुद्धा यामध्ये अट ठेवण्यात आलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तुमचं ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन तर तुम्हाला काम करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवांचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचा ध्यान तुम्हाला ठेवावं लागणार आहे। एवढं काम तुम्हाला जे आहे ह्या ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये करावं लागणार आहे। पगार सुद्धा तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर सरकारी नोकरी विद्यार्थी मित्रांनो किती काही म्हटलं आपण सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, ठीक आहे। आणि 8वे वेतन सुद्धा यांना जे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर जे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, त्याचबरोबर डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, सरकारी योजनेचं घरी घरी जाऊन तुम्हाला प्रचार प्रसार करावा लागणार आहे। तर जसं जे पोस्ट ऑफिस मध्ये ज्या भरपूर अशा योजना राहते, तर त्याचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी करावा लागतो, तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत या ठिकाणी पगार या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। त्यानंतर डाक सेवकचं पद आहे, तर डाक सेवक मध्ये तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं शेड्यूलचं काम तुम्हाला करावं लागणार आहे। तर हे काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि डाक सेवक मध्ये तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत पगार भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। आणि ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची सिलेक्शन झाल्यावर एकदम शाई ड्युटी विद्यार्थी मित्रांनो हे म्हटलं तर गेले पाहिजे, कारण की यामध्ये काय की विद्यार्थी मित्रांनो फक्त 4 घंटेची ड्युटी असते। सकाळी ते पोस्ट ऑफिस GDS वाले 10 वाजता ऑफिस उघडते आणि 2 वाजता बंद करून चालले जाते, आणि ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांना काम असते, जास्त कामाचं प्रेशर नसते त्या ठिकाणी। नाहीतर तुम्ही एखाद्या वेळेस काही समजा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल किंवा तुम्हाला पार्सल पाठवायचं असेल, तुम्ही जवळ असाल तिथं तर जास्त काम त्यांना नसते, एक लक्षात ठेवा। जे तालुक्याचे ठिकाणचे असते तर त्या ठिकाणी थोडंसं काम असते त्यांना, ठीक आहे। पण जे आपले खेडेगावातले जर पाहिलं तर खेडेगावामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जास्त कामांचा प्रेशर नसते, त्यांना बसूनच राहते ते, ठीक आहे। तर एकदम शाई ड्युटी आहे, बसल्या बसल्या पोटातलं पाणी सुद्धा त्या जॉबमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हालत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी या ठिकाणी निघून आली, आणि दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होते। यामध्ये मेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पेपरनी द्यायला लागत, ग्राउंडनी द्यायला लागत, उंचीची काही यामध्ये अटणी ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर यामध्ये जे इंटरव्ह्यू वगैरे नाही आहे, तर तुमचं डायरेक्टच सिलेक्शन या ठिकाणी होणार। ज्यांना 10वी मध्ये चांगले पर्सेंटेज असेल तर त्यांचं सिलेक्शन जे आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक मध्ये होते, ठीक आहे। तर चांगली जे हे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची भरती या ठिकाणी निघालेली आहे। तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार। आपल्याला कुठं फॉर्म भरायचा, कसं फॉर्म भरायचा, संपूर्ण माहिती मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघालेली आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि ह्या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी हजारो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं, मागच्या वर्षी सुद्धा हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, आणि या वर्षी सुद्धा हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे, ठीक आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्यासाठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।